हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, प्रत्येक मराठी महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते. मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील जी 15वी तिथी असते तिला अमावस्येची तिथी मानली जाते. कालमापन पद्धतीनुसार विचार केला तर अमावस्या तिथीनंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांसोबत काही भागांमध्ये नवीन मराठी महिन्याला सुरुवात होते. ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी अमावस्या असते. म्हणजेच अमावस्या तिथीला सगळीकडे आपल्याला अंधार बघायला मिळतो. अमावस्येची जर आपण कहाणी बघितली तर गणपती बाप्पासोबत देखील एक कथा आढळते, जी कथा सर्वश्रुत आहे. अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात मात्र आढळत नाही. तरीही सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते आणि अनेकदा अभ्यासक असं सांगतात की ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. तर मंडळी, 19 डिसेंबर 2025 रोजी आलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस, जिला पौष अमावस्या असं म्हटलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे वर्ष 2025 मधील ही शेवटची अमावस्या असणार आहे. तर या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत आणखी काही वस्तू जाळायच्या आहेत. आता त्या वस्तू का जाळायच्या आहेत, कशा जाळायच्या आहेत हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबत आपल्याला या अमावस्येच्या दिवशी काही वस्तू चुकूनही घरामध्ये आणायच्या नाही. जर या वस्तू आपण चुकून घरामध्ये आणल्या तर अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतो. तर अमावस्येच्या दिवशी कापुरासोबत नक्की कोणत्या वस्तू जाळायच्या, अमावस्येच्या दिवशी कोणत्या वस्तू चुकूनही घरात आणायच्या नाही, अशी सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. अमावस्येचे 3 प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जी अमावस्या असते तिला सिनीवाली अमावस्या म्हणतात. सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावस्या असेल तर त्या अमावस्येला दर्श अमावस्या असं म्हणतात. आणि अंशतः अमावस्या आणि अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावस्या असं म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यात जी अमावस्या येते तिचं महत्त्व वेगळं असतं. बऱ्याचदा आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही, आपल्याला निगेटिव्ह वाटत असतं, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते. तर हीच नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धी आपल्या घरात आणण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपल्या घराची स्वच्छता करायची आहे, घरात जी काही जाळं जळमटं आलेली असतील ती काढून घ्यायची आहे, घरातील फरशी पुसून घ्यायची आहे. फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घरातली फरशी पुसायची आहे, म्हणजे नकारात्मक ऊर्जा नाहीशी व्हायला मदत होते. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे सकाळीच. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्या वेळेत आपल्याला एक उपाय करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. तर पौष अमावस्येच्या दिवशी ही जी अमावस्या आहे वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे. कोणते उपाय करायचे जेणेकरून लक्ष्मी नांदेल याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अगोदर पोस्ट केलेला आहे. आता अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी जो आपल्याकडे कापूर जाळण्याचं जे भांडं असतं ते घ्यायचं आहे आणि आपल्या देवघराजवळ बसायचं आहे. देवघराजवळ बसल्यानंतर बसण्यासाठी आसन घ्यायचं. त्या भांड्यामध्ये किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर तुम्ही एखादी मातीची पणती घ्या किंवा दुसरं एखादं तुम्ही वाटी, स्टीलची वाटीसुद्धा घेतली तरी चालेल. कापूर घ्यायचा आहे. कापूर शक्यतो भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहे. थोडीशी मोहरी घ्यायची आहे. काळे तीळ, गुगुळ आणि 5 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे. लवंगा अख्ख्या घ्यायच्या आहेत आणि या वस्तू आपल्याला त्या भांड्यामध्ये जाळायच्या आहे. अमावस्येच्या दिवशी या वस्तू जाळणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे काय होतं, घराला जर काही बाधा झालेली असेल, नजरदोष असेल, घरातील दारिद्र्यता, नकारात्मकता हे सर्व दूर होतं. आता या वस्तू का जाळायच्या तर कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. मोहरी आणि काळे तीळ जाळल्यामुळे म्हणजे कापुरासोबत या जाळल्या तर शत्रुदोष, वाईट शक्तींचा प्रभाव कमी व्हायला मदत होते. गुगुळ म्हणजे गूळ, गुळाचा एक तुकडा घ्यायचा आहे. गूळ जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि वातावरण देखील शुद्ध राहतं. लवंग आणि कापूर जेव्हा आपण एकत्र जाळतो तर घरातील भांडणं, आजारपण, दारिद्र्य, अलक्ष्मी घरातून बाहेर पडते असं मानतात.
म्हणून आपल्याला कापुरासोबत या सर्व वस्तू जाळायच्या आहे. अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ करून छानपैकी रांगोळी काढायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी दिवे लागणीच्या वेळी आपली देवपूजा करून घ्यायची आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ देखील दिवा लावायचा आहे आणि वाटीत ज्या वस्तू सांगितलेल्या आहे त्या सर्व घेऊन आपल्याला जाळायच्या आहे. तुम्ही देवघराजवळ नाही जाळल्या तर उंबरठ्यावरती देखील वाटीमध्ये या वस्तू जाळू शकता आणि त्या पेटल्यानंतर तो धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये न्यायचं नाही, बाकीच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात ही वाटी आपण घेऊन फिरायची आहे. त्यामुळे घरातली नकारात्मकता निघून जाईल आणि दरिद्रता देखील निघून जाईल. जाळून संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्ही ही वाटी नेऊन ठेवायची आहे. संपूर्ण विझलं की त्यानंतर त्याची जी रक्षा किंवा राख तयार होते ती आपण पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी विसर्जित केली तरी चालेल. या उपायामुळे तुमचे सर्व कामं नक्कीच मार्गी लागतील. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करू शकता. आता अमावस्येच्या दिवशी कापुरासोबत आपल्याला कोणत्या वस्तू जाळायच्या आहे ते बघितलं. आता आपण अमावस्येच्या दिवशी काय करायचं नाही किंवा कोणत्या वस्तू चुकूनही घरात आणायच्या नाही त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणं ही एक आपली जुनी परंपरा आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. या दिवशी मांस, मटण, मद्य या गोष्टींची आपल्याला चुकून खरेदी करायची नाही आणि घरात देखील आणायचं नाही आहे. शुभ कार्याच्या वेळी अशा गोष्टी घरात आणणं वर्ज्य मानण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला घरातही आणायच्या नाही आणि त्यांचं सेवन देखील करायचं नाही. त्यामुळे आपलं नुकसान होतं आणि आरोग्याच्या दृष्टीने ते तर अजिबातही चांगलं नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील ते अशुभ मानलं जातं. देवता नाराज होतात आणि आपण जे काही सत्कार्याचं करत असतो त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी या वस्तू आपल्याला घरात आणायच्या नाही. अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू किंवा शिराईची देखील आपण खरेदी करायची नाही, कारण झाडू किंवा शिराई यांच्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. म्हणून या दिवशी घरात नवीन झाडू देखील आणू नये. देवी लक्ष्मी यामुळे नाराज होऊ शकते. शुभ कार्यांची बोलणी असेल, लग्नाची बोलणी असेल किंवा तुमचं काही घर खरेदी करायचं असेल तर ते देखील आपण या दिवशी टाळायचं आहे. नखे काढणे, केस कापणे यांच्यासारख्या गोष्टी देखील आपण अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही. अमावस्येच्या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेकडे एक चौमुखी दिवा लावायचा आहे. त्यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोष देखील कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला पितृदोष सांगितलेला असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितृतर्पण करू शकता किंवा इतर देखील उपाय करू शकता. हे सर्व उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केले तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या घरातील इडापिडा असेल, नजरदोष असेल, बाधा असेल आणि दारिद्र्य असेल, अलक्ष्मी आपल्या घरात नांदत असेल तर या सर्व गोष्टी दूर होऊन लक्ष्मी आपल्या घरात नांदायला मदत होते. व्हिडिओद्वारे कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवण्याचा आपला हेतू नाही आहे. तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही हे उपाय करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये अमावस्येच्या दिवशी कापुरासोबत नेमक्या कोणत्या वस्तू जाळायच्या जेणेकरून आपल्या घरातील इडापिडा दूर होतील अशी माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या नाशिककर कोमल या मराठी यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.